हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज इव्हिनिंगला व्लॉग चालू केला आहे. इकडे मी जेवणाची तयारी करते, म्हणजे ऑलमोस्ट जेवण आता मी बनवायला घेतले. कारण का सध्या असं ठरवलं आहे की लवकर जेवण बनवावं. जेव्हा दीपक घरी असतो ना तेव्हा लवकर जेवण बनवावं आणि पटकन आवरून घ्यावं. नाहीतर मग माझं कसं होतं, दोघं खेळत बसतात आणि खाली जातो आम्ही. मग म्हणजे 7-8च्या दरम्यान खाली जातो, यायला थोडा उशीर होतो. मग परत जेवण बनवावं लागतं आल्यावरती. आणि मग माझा टाईम आहे ना सॅटर्डे संडेचा तो असाच किचनमध्ये जातो, म्हणजे दोघांमध्ये टाईम स्पेंड करता येत नाही. आणि मग भेटला ना तरी मग तो फक्त हार्डली 2 तास वगैरे असं भेटतं. मग त्याच्यात मग मला पण असं दमल्यासारखं वाटतं. म्हणून मग मी ठरवलं की ऑलमोस्ट 4:30 किंवा 5च्या दरम्यान पटपट जेवण करायला चालू करावं, 5 वाजता वगैरे असं. आणि मग जेवण झालं की मग मी फ्री, मग कुठे पण चला, बाहेर चला, काय पण करा, टेन्शन नाही. म्हणजे आल्यावर मी पण फक्त यांच्यासोबत खेळेल, रेस्ट करेल, जे काही असेल ते रुटीन ते फॉलो करेल. नाहीतर मग माझा टाईम असा किचनमध्येच जातो. म्हणून मग आजपासून ठरवलंच आहे, दर सॅटर्डे संडे जेव्हा दीपक घरी असेल तेव्हा कामं माझी लवकर आवरेल, म्हणजे मला पण त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करता येईल. नाहीतर मग आपण किचनमध्ये ते बाहेर ते नाही आवडत. सो आजचं जेवण पटपट आवरून घेते. आणि आज जेवणाला मी करते, कसली भाजी करते, शिमला मिरचीची भाजी करते आणि चपाती, चपाती, डाळ, भात वगैरे असा आज मेनू आहे. आणि आज आहे दीपकचा उपास. सो जेवण लवकरच करायचं होतं, त्याच्यामुळे मग पटकन आवरून घेतलं. शिमला मिरचीची भाजी केली आणि भात, डाळ, चपाती, बस. बाकी असं काही मेनू नव्हता. आणि लवकर जेवण झालं ना की मग लवकर पण जेवणं होतं आणि इवन सगळंच होतं. आणि सध्या तरी आहे ना मी असं ठरवलं आहे की 7 किंवा 7:30च्या दरम्यान जेवून घ्यावं, नेहमी असंच करावं. आणि सध्या तेच चालू आहे माझं. बघूया कधीपर्यंत होतं. आधी मी कसं करायची, पिल्लू जेवली ना 11 वाजता, मग मी जेवायची. आणि मग कसं व्हायचं, खायचं, प्यायचं, झोपायचं असं व्हायचं. मग ते डायजेस्ट पण व्हायचं नाही, त्याला पचायला टाईम पण नाही भेटायचा. म्हणून मग मी ठरवलं की आता जेवण तर रेडी असतं, 2 टाईमचं मी करून घेते. त्याच्यामुळे म्हटलं 7 वाजता जेवून घ्यायचं, 7-7:30ला जेवून घ्यायचं. नंतर काय मग मी एकदा जेवली ना की मला असं एवढी भूक लागत नाही. भूक लागली तर पाणी पिते वगैरे, आणि सहसा नाहीच लागत भूक, ती आता सवय झाली आहे मला. सो त्याच्यामुळे मग एवढं काय वाटत नाही. आता भाजीची फोडणी वगैरे देऊन झाले, सगळं आजूबाजूला उडालेलं ते पहिलं पुसून घेतलं, मग ते चांगलं पण दिसत नाही. आणि आता भाजी थोडीशी वाफवायला ठेवेल, तोपर्यंत पटकन पिल्लूचा कुकर आहे, म्हणजे आम्ही पण तेच खाऊ, डाळ भाताचा कुकर आहे तो लावून घेईल. हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही बघितलात की मी जेवण करत होती. सो माझं जेवण तयार झालं आहे ऑलमोस्ट. आता फक्त डाळ फोडणीला द्यायची आणि पिल्लूला मला करायचे. तिला डाळ भात देईल, नाहीतर मग विचार करते की तिला व्हेजिटेबल खिचडी करेल, म्हणजे ॲटलिस्ट तिचे सगळे जे व्हेजिटेबल्स आहेत ते खाल्ले जातील. आणि भाज्या पण आहेत, सो ते करेल. आता पटकन ना दिवा वगैरे लावून घेते, पिल्लूला उठवते. पिल्लू झोपले, तिला आंघोळ घातली संध्याकाळी 5 वाजता आंघोळ घातली. आणि आता 6 वाजले. 6 वाजता माझं जेवण झालं. आता फक्त डाळ फोडणीला आणि पिल्लूचं करायचं आणि भांडी धुवायची. दीपकचा उपास आहे ना, मग लवकर केला. सो आता पिल्लूला पहिलं मी रेडी होते, मग पिल्लूला उठवते. आणि आमच्या सॅटर्डेला ना, तुमच्या लोकांची जर सकाळ असेल ना तर आमची आज आत्ता सकाळ झाली असं समजून घ्या. कारण का दीपक उठतो, नाईट शिफ्ट असते, मग त्याच्यामुळे तो उठतो. मग त्याच्यानंतर मग जे रुटीन असतं ते चालू होतं आमचं, म्हणजे आता आमची सकाळ झाली असं समजा. सो चला आता पटकन मी रेडी होते आणि पिल्लू बघायचं होते, पिल्लूला उठवते. पिल्लूला मी आंघोळ करूनच झोपवले, सो तिला पण उठवते आणि पटकन आधी मी रेडी होते. आणि इथे मी पिल्लूला बघा उठवत होती आणि तिचा पाय जस्ट मी असं पकडला तर तिला वाटलं मी पाय दाबावं. सो ती मला सांगते बघा कसं पाय दाब म्हणून. म्हणजे जरा तरी हात लागला ना पायाला, आपण असं थोडंसं नॉर्मल तरी प्रेस केलं ना की तिचं म्हणणं असते की पाय दाब म्हणून. दीपक पण सेम तसाच आहे, जरा तरी टच झाला डोक्याला किंवा कुठे काय पायाला वगैरे की लगेच दाब, म्हणजे त्यांना वाटतं की दाबायलाच मी हे केलं आहे. पिल्लूचं पण तसंच आहे सेम. सो तिचे थोडेसे पाय वगैरे असे दाबून दिले कारण का ते चालते वगैरे, इकडे तिकडे पळते, तो ऑब्वियस आहे तिचे पण पाय दुखत असतील. सो तिला मी उठवला वगैरे. दीपक पण मंदिरमध्ये गेलेला, तो पण आला आणि त्याला म्हटलं घे तिला, तर ती जात नव्हती. झोपेतनं उठली ना की सहसा ती नाही जात, माझ्याकडेच राहते. आणि आज बघा कशी दिसते ती. तिला आहे ना मी टिकली आहे ना वरती लावली आहे थोडीशी, त्याच्यामुळे थोडीशी वेगळी दिसते ती आज. आणि मस्तपैकी ऑइल वगैरे लावलं आहे केसाला. आता तिला थोडंसं भरवेल, केळा वगैरे भरवेल आणि मग जे रुटीन आहे ते फॉलो तिचं नेहमीचं जे असं असतं तसं. तिला तर बाहेर घेऊन जाते. तिला एक बनाना फीड केल्यानंतर मग मी जेवायला घेतलं. आज होतं चपाती, शिमला मिरचीची भाजी आणि भात,
पापड पापड खातो तो, पिल्लूला पण आवडतो, मग तिने पण घेतला. दीपक पण जेवायला बसला लगेच मी बसल्यावर. त्याला पण भूक लागलेली. मी म्हटलं जेव तू पण. मग ॲटलिस्ट माझी भांडी वगैरे आवरून होतील आणि मग खाली गेलो ना की मग टेन्शन नाही. आणि पिल्लू आमची पापड बघा कशी खाते 2 हाताने. लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असाल की ती कशी 2 हाताने खाते. आता पण तेच चालू होतं. आणि पापड वगैरे काय असं असेल ना ताटामध्ये की ती आहे ना, जोपर्यंत आपला प्लेटमधला पापड नाही संपत तोपर्यंत ती तिथनं बाजूला होणारच नाही. जरी आपण तो लपवून ठेवला ना तरी मग ती पाटी आपल्या शोधत बसेल की कुठे ठेवलाय का. ती डिश नाही दिसत आहे म्हणजे डिश गायब आहे, म्हणजे ह्या लोकांनी लपवलंय. इथे डिश खाली दिसली ना तिला पापडाची की समजून जाते की संपला. आणि जर डिशच गायब आहे म्हणजे ह्या लोकांनी लपवलंय. म्हणजे कुठच्या कुठे कधी कधी लहान मुलं डोकं यूज करतात ना, शपथच आहे. आणि इथे पण बघा आता दीपकनी आहे ना पापड लपवला. सो ती कशी शोधते बघा, इकडे आहे का पाटी. आणि तिला नेमका ना दीपकनी डिश जशी सरकवली तसा त्याच्याच प्लेटमधला खाली पडला. सो ते बघितलं तिने, मग तिला कळलं पापड आहे. सो आता दीपक तेच देतोय तिला. त्याला म्हटलं तू पहिलं खाऊन घे, पापड संपव आणि नंतर मग तू काय आहे ना ते कर. सो आता तो जेवेल. मग भांडी वगैरे माझी घासून झाली, सगळे आवरून झालं. आता फक्त ना मला पिल्लूला भरवायचंच बाकी आहे बस. दूध पण गरम करत ठेवलं, सकाळी गडबड नको त्याच्यामुळे. सो ते पण गरम करत ठेवलं. दोघांचं जेवण झालं. पिल्लूला म्हटलं, पिल्लूला आम्ही असं पण लेटच जेवायला देतो. सो माझा ऑलमोस्ट तुम्हाला सांगते 7:45 झालं. Ice cream. Ice fish. Juice. Okay. Oh my God. Next one. Mango. Next. थोडासा स्टडी वगैरे झाला आणि मग नंतर पिल्लूचं बघा काय चालू होतं. म्हणजे तिला ते टनल वगैरे असं असतं ना, त्याच्यामधून असं बॉक्स म्हणा किंवा असं मॅट, असं गुफा टाईप किंवा असं टनल बोलतो ते, असे तिला गेम खेळायला आवडतात. आणि दीपक तसा होता, म्हणजे तो करत होता तिच्यासारखं. आणि ती त्याच्या म्हणजे असं पोटाखालून जायला करत होती. तिला ते करण्यामध्ये ना तिला खूपच मजा वाटत होती. सो असा काहीतरी खेळ दोघांचा चालू होता. आणि मी माझी थोडी अशी नॉर्मल आपली जी कामं राहिलेली, कधी केली नाहीत आपण, करायची ठेवलेली कामं, ती असं साईड बाय साईड करत होती. कारण का वेळ खूप होता. सो त्याच्यामध्ये ते कामं करून घेत होते. थोडंसं आम्ही खाली जाणार होतो, पण आज म्हटलं नाही जात, कारण का थंड पण वातावरण खूप होतं आणि डस्ट पण खूप उडते इथे. मी म्हटलं आज जाऊन दे, आज घरीच थांबूया. गेलो तर बघू, रात्री गेलो तर जाऊ मग. सो काही गेलो नाही आम्ही. मग नंतर दीपक आणि मग पिल्लू थोडंसं बाहेर खेळत होते पॅसेजमध्ये. म्हणजे मी पण खेळत होती, पण थोडा वेळच खेळली. मी तर नॉर्मल आपलं जे कामं असतात तेच करत बसलेली. काही कपडे धू, हे धू, ते धू. आणि पिल्लू तिथे डोअरजवळ उभी होती ना. मग नंतर ती बाहेर आली. आणि आता आणि काय झालेलं तेव्हा तिला ना नेमकं शूला आलेली, पण आम्हाला काही समजलं नाही तिला शूला आली. तशी ती ना त्या लॉबीमधून आतमध्ये गेली आणि तिने डायरेक्ट डोअरमध्ये शू केली. म्हणजे तिने बाहेर न करता तिने घरात येऊन शू केली. म्हणजे एक काम तिने बरं केलं की बाहेर आपल्याला शू नाही करायचे, आपल्याला आतमध्येच करायचे. हे आपलं नाही आहे पॅसेज. म्हणजे एवढ्या गोष्टी तिला समजल्या बऱ्या. आणि मग नंतर दोघंजणं क्रिकेट खेळत होते. दीपकला तर मजाच वाटते की पिल्लू बॉल टाकते ना तेव्हा त्याचा टाईम पास होऊन जातो. आणि पिल्लूला ना बॅट न धरण्यापेक्षा, म्हणजे बॅटनी न खेळण्यापेक्षा तिला बॉलनी खेळायला जाम आवडतं. सो अशा प्रकारे आम्ही थोडासा टाईम इकडे तिकडे स्पेंड केला. नंतर मग थोडं आम्ही कॅरम वगैरे खेळलो. कॅरम पण आमच्याकडे आहे. ते काही शूट करत बसले नाही, कारण का दीपक आणि मीच खेळत होते आणि पिल्लूचं आमचं चालू होतं तेव्हा मध्ये लुडबुड कर, हे कर, ते कर. सो असा काहीतरी टाईमपास झाला आमचा. करायचं तिचं बस आता लागलं असतं ते डोक्याला तुझ्या.
The wheels on the bus go round and round, round and round, round and round. The doors on the bus go round and round, round and through the town. The doors on the bus go open and shut, open and shut, open and shut. The doors on the bus go Open and shut. all Through the town. The people on the bus go up and down, up and down. The horn on the तेवढं पण तुला नाही माहिती का? नाही The माहिती. horn on the bus goes Beep 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 beep. बाबा ना तर इथे ना दीपक पकडापकडी खेळत होता पिल्लू आणि दीपक तर तो झोपलेला. सो मला सांगते की तू पण उठ आणि त्यांना पण उठव. म्हणजे ती मला सांगते, तिच्याने ऐकत नव्हता तो दीपक, म्हणून ती मला सांगते की आता उठव तू आणि माझ्यासोबत खेळा दोघांनी पण. आणि तिला ना पकडापकडी असे मस्तीवाले गेम आहेत ना, ते खेळायला इतके आवडतात ना विचारू नका. तुम्हाला दिसतच असेल पाय पण ती कशी झाडत होती. दीपक उठला तशी ही पण उठली बघा. म्हणजे ती रेडीच आहे. आणि आता मला पण उठवते की तू पण उठ आणि खेळूया आपण. म्हणजे ना तिच्यासोबत खेळायला लागलं ना ती आम्हाला ना जरा पण असं बसून देत नाही. म्हणजे मस्ती 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 एवढी मस्ती करायला लावते ना की पकडापकडी खेळा हे खेळा. आणि बघा उगाचच पडते. म्हणजे एवढी मस्ती करते ना, भयंकर मस्ती करते. आणि पकडापकडीमध्ये ना तिला माहिती आहे सोफ्यावरती आपल्याला लागत नाही, मग ती आहे ना सोफ्यावरती अंग टाकते. आणि दीपक तिला असं बोलला ना थांब पकडतो पकडतो पकडतो, मग ती आहे ना जोरात धावत येते आणि त्याच्याकडेच तिला जायचं असतं आणि त्याच्याकडनं हे करायचं असतं. तुम्हाला बघताय कशी बघते बघा, ती अशी पुरी वाकून आहे ना ती त्याला बघत होती. म्हणजे नंतर मलाच भीती वाटायला लागली की मस्तीमध्ये उगाच काय पण होऊन जायचं. म्हणून मी दीपकला म्हटलं की जाऊन दे दीपक, नको बस कर खेळणं आता, जास्त नको, नाही तर मग ती अजून अति करेल. म्हणून नंतर मग मी ती जरा पण ऐकत नव्हती. मग मी तिला उचललं आणि मग मीच पळत होती, जेणेकरून ती ना थोडीशी डायवर्ट होईल आणि मग ती तो खेळ खेळणार नाही असं तिला मी म्हणून मी तिला डायवर्ट करण्यासाठी उचललं आणि मी दीपकच्या पाठी तिला घेऊन पळत होती. सो असा काहीतरी टाईम गेला आमचा. आणि पिल्लू आहे ना जाम मस्ती करते. सॅटर्डे संडे असतो ना तेव्हा खूप सारी मस्ती करते, कारण का दीपकला सुट्टी असते. आता पण मला चावते ती. नंतर इथे दीपकनी आहे ना मला ऑलमोस्ट 11:30-12च्या दरम्यान भजी करायला लावली. सो कारण का लवकर जेवलेला तो आणि त्याला भूक लागलेली. सो म्हटलं जाऊन दे आता करते. मॅगी पण नव्हती संपलेली त्या दिवशी. सो मी ही कोबीची भजी करत होती. आणि सकाळी आहे ना साबुदाणा वडा केलेला, सो त्याचं पण होतं थोडंसं. सो म्हटलं ते पण करून संपवून टाकेल, म्हणजे परत तेच सकाळी नाही होणार. सो इथे मी कोबीची भजी करते. सेम आपण कांदा भजी करतो ना तशीच, फक्त कांद्याऐवजी मी कोबी टाकली, कारण का कांदे खूप महाग आहेत. आणि कोबीची भजी आहे ना खूप मस्त आणि क्रिस्पी लागते. जर मला वाटलं की घरी असेल मंचुरियनचं पीठ किंवा मैदा वगैरे, पण नव्हतं, नाही तर मग मी तेच केलं असतं. सो भजी वगैरे केली, त्याला दिली. आणि मग हे आपलं साबुदाणा वड्याचं पीठ पण होतं, ते पण त्याचे पण थोडे असे वडे टाईप केले आणि तेवढंच दिलं त्याला, बस बाकी काही नाही केलं. आणि सो चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि तोपर्यंत बाय बाय. आणि आता मग भजी खाऊ, पिल्लूला थोडंसं रेडी वगैरे करेल आणि मग मी ग्रीन टी वगैरे घेते, ते घेईल आणि मग झोपेल. सो चलो बाय बाय.